माऊली आम्हाला थोडंसं समजून सांगा ना, सगळ्यांच्या हृदयामध्ये प्रेमच कसं आहे? तर त्याचा विस्तार आपल्याला करावा लागेल. प्रेम कसं नाही आहे? या जगामध्ये असा व्यक्ती भेटणं कठीण आहे की त्याच्या हृदयामध्ये प्रेमच नाही आहे. फक्त त्या प्रेमाचे स्थानं वेगवेगळे आहेत. म्हणून तर माऊली पुढे म्हटले की परिज्ञाने विना नाशिले, जे बुद्धी भेदासी आले, ज्याची जशी जशी बुद्धी असेल, जशी जशी बुद्धीची कुवत असेल, तसं तसं त्याचं प्रेम आहे. म्हणजे काय? अहो प्रेम फक्त देवावरच असतं असं नाही. कुणाकुणाचं पाहण्यावर प्रेम आहे. पाहण्यासाठी ते कुठे कुठे जातील माहिती नाही. काहींचं पाहण्यावर प्रेम आहे. एखादा मनुष्य देवावर प्रेम करणार नाही, पण देवावर जरी प्रेम करत नसला तरी एखाद्या अभिनेत्यावर करेल, एखाद्या नेत्यावर करेल. आधुनिक काळामध्ये बुद्धिभेद कसा झाला आहे, माऊलींची भाषा त्या काळातली पण बघा ना. खरं तर माणसाने प्रेम खूप आदर्श व्यक्तींवर करायला पाहिजे, परंतु आधुनिक काळामध्ये असं दिसतंय की मागे मागे जेव्हा चित्रपट यायचेत तर तरुण मुलांना हिरो आवडायचेत. आणि तो अभिनेता काय करायचा की जिथं जिथं अत्याचार होत असेल, जिथं काही चुकीचं होत असेल, त्या चुकीच्या विरुद्ध तो उभा राहायचा. आतंकवादाच्या तो विरुद्ध उभा राहायचा, भ्रष्टाचाराच्या तो विरुद्ध उभा राहायचा, आणि त्यालाच हिरो असं म्हटलं जायचं. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये हिरोंचे भक्त, अभिनेत्यांचे भक्त. काळ बदलला. माऊलींची भाषा आहे बुद्धिभेदासे आले. आता मुलांना अभिनेते आवडत नाही, आताच्या चित्रपट पाहणाऱ्या मुलांना गुंड आवडतात. साधारणतः आज जर आपण मानसिकता मुलांची पाहिली थोडीशी, तर चित्रपटातील जे सज्जनाचं पात्र करणार आहे, सज्जनाचा अभिनय करणार आहे, त्याचे भक्त कमी भेटत आहे. पण ज्याची मिशा मोठमोठाले आहेत, ज्याच्या हातामध्येच कोयता आहे, साधारणतः ज्याच्या गाडीच्या सायलेन्सरमधून फटाकेच फुटतात, आणि जगाला त्रास देणारे जे माणसं आहेत, अशा लोकांची आकर्षकता येणाऱ्या पिढीमध्ये वाढली आहे. याचा अर्थ काय? भक्ती आहे, भक्ती नाही का? प्रेम नाही का? पण चुकीच्या व्यक्तीविषयी प्रेम आहे. ही माऊली बोलते माझी 750 वर्षापूर्वी. परिज्ञाने विना नाशिले. अरे प्रेम करायला पाहिजे होतं कोणावर? की अशा 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 स्थानावर प्रेम करायला पाहिजे होतं की ते प्रेम अमर होऊन जाईल. म्हणून एखादा देवाचा भक्त नसेल, पण मग बायकोच असेल, आहे ना. एका माणसाने आपल्या घरावर असं लिहिलं होतं महाराज, की या घराचा मी मालक आहे, हे मी माझ्या बायकोच्या आज्ञेनं लिहिलंय. म्हण नसेल तर बायकोचा तरी दास राहीना. बरं तिथपर्यंत ठीक आहे. काही खाण्यावर प्रेम करणारे, खाण्याचं प्रेम नुसतं. कुठं चांगलं खायला भेटतं? आळंदीत, इथं तिथं, कुठपर्यंत? मग खाण्यासाठी फिरणारी माणसं आहे, खाण्यावर प्रेम करणारे. बरेच माणसं असे आहेत की संध्याकाळ व्हायची वेळ बघतात, कशासाठी? खाण्यावर प्रेम आहे म्हणून, खायला मिळेल. दिवसभर त्याच्यासाठीच वाट बघायची. हे प्रेम नाही का? रामकृष्ण परमहंसांकडे एक शेठजी यायचा. म्हणजे हा विषय कळेल आपल्याला दृष्टांताने. सिद्धांत कळून घेण्यासाठी दृष्टांत असतात. कलकत्त्यामध्ये कालिका मातेच्या पूजेसाठी, दर्शनासाठी तो शेठजी यायचा. कालिके मातेला बळी दिला जातो, पशु बळी दिला जातो. बरेच देवता आहे आमच्याकडे अजून आहे. अनिष्ट अशा प्रथा आहेत की त्या त्या देवांना बळी दिला जातो. काय असेल माहिती नाही, पण दिला जातो. अभिचार कर्मामध्ये या सगळ्या गोष्टी आहे. शुद्ध भक्तीमध्ये आहे आणि शुद्ध प्रेमामध्ये आहे. सगळ्या प्राणी मात्रावर प्रेम केलं जातं. म्हणून तर प्रेम गरजेचं काय? मला सिद्धार्थ गौतम डोळ्यापुढे येत आहे.
की ज्यांना गौतम बुद्ध असं म्हणतात. गौतम बुद्धांना बोधिवृक्षाखाली बोध निर्माण झाल्यानंतर जेव्हा रस्त्याने चालले होते आणि काही लोकांनी बोकड आणला होता आणि त्या बोकडाचा बळी देवाला देत होते, तेव्हा गौतम बुद्ध असे म्हणाले की त्या बोकडाला तुम्ही कापू नका. ते म्हणले नाही नाही, आमच्या देवाला प्रसन्न करण्यासाठी त्याला कापायचं आहे. बुद्ध बोलताय, जर त्या बोकडाच्या कापण्याने देव प्रसन्न होणार असेल तर मला जर तुम्ही कापलं तर ते देव अजून जास्त प्रसन्न होईल, मला कापा ना. शुद्धतम प्रेमाची गरज काय? शुद्धतम प्रेमाची गरज असे की ज्याच्या हृदयामध्ये खरं प्रेम निर्माण झालं ना, त्याला जगातली कुठलीच वेदना सहन होणार नाही. मला कबीरदासांचे मुलगा कमालांची आठवण येते. शुद्धतम प्रेमाचीच वेगवेगळे रूप बघतोय आपण. घरी गाय होते आणि कबीरांनी कमालाला सांगितलं की जाऊन गवत कापून आण. शेतामध्ये पठारावर म्हणा, शेतामध्ये म्हणा किंवा पठारावर म्हणा, कमाल गवत कापण्यासाठी आलेत. हिवाळ्याचे दिवस होते आणि त्या लवलवत्या पात्यांवर, त्या हिरव्या गवतावर मोत्यांसारखे गोल 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 हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे दवबिंदू आलेले होते. हा 10 वर्षाचा पोरगा, आणि जेव्हा त्यांनी पाहिलं की ह्या गवतावर छोटे छोटे बिंदू आलेत, कमाल असा म्हटला की माझ्या हातामध्ये यांनी कोयता पाहिला, माझ्या हातामध्ये यांनी विळा पाहिला, आणि त्यांना विळा पाहून या गवताला रडू आलंय. मी नाही कापणार या गवताला. ज्याला गवताचं रडू कळतं तो माणसाला कसा रडू देईल हो. इथं गेंड्याच्या कातडीप्रमाणे आम्ही इतके संवेदन शून्य झालोय की कुणी रडत असेल, आमच्या डोळ्यापुढे कुणाचे रक्त पडत असेल तरी आम्हाला त्याचं काय वाटत नाही. काय कारण? एकमेव प्रेमाचा अभाव हृदयामध्ये आहे. एकदा का प्रेमाचा भाव हृदयामध्ये निर्माण झाला की मनुष्य कुणाची हिंसा करू शकत नाही. आपण निघालो इथून होतो की कालिके मातेला बळी देण्यासाठी अनेक लोक यायचेत. आणि कशासाठी? की कालिका माता प्रसन्न होईल म्हणून. कालिका मातेला ते आवडतं. खरं ते कालिका माताला आवडत नसतं, हे यांनाच आवडत असतं. पण तिच्या नावाने आपले चोचले फुरवायचे असतात. हा शेठजी सुरुवातीला महिन्याला यायचा आणि आल्यानंतर तिथं बळी द्यायचा, पशु बळी द्यायचा, आणि राहिलेलं म्हणून प्रसाद म्हणून खायचा. नंतर 8 दिवसाला यायला लागलं. नंतर जवळपास 4 दिवसाला यायला लागला. रामकृष्ण परमहंस म्हणाले, शेठजी देवीविषयी खूपच प्रेम वाढलंय. हा म्हटले, देवीशिवाय राहतच नाही आता. सारखी आठवण येते देवीची. अरे देवीची नाही आठवण येत तुला खायची आठवण येते. काळ पुढं गेला. तरुण असलेला हा सावकार म्हातारा झाला. त्याचे दात पडून गेले. आणि मग हा शेठजी, हा सावकार कालिके मातेच्या मंदिरात येण्यासा झाला वर्षानुवर्ष. मध्यंतरी 10 वर्ष गेलेत. आणि मध्यंतरी 10 वर्ष गेल्यानंतर हा शेठजी परत आला, कालिकेला नमस्कार केला आणि ठाकूर रामकृष्ण परमहंसाकडे आला. रामकृष्ण परमहंसाने त्याला विचारलं, अरे तुला पाहिल्यासारखं वाटतंय? अवले पाहिल्यासारखं काय? दर 4 दिवसाला यायचो ना मी 10 वर्षापूर्वी, आणि कालिके मातेला प्रसन्न करायचो ना. हा रामकृष्ण म्हणाले, हो आलं लक्षात. अरे तूच, किती तुझी भक्ती होती. त्याला हिंदी भाषेमध्ये विचारलं, शेठजी माता के प्रति प्रेम कुछ कम हो गया क्या? शेठजी माता के प्रति जो प्रेम था वो प्रेम कुछ कम हो गया क्या? तो म्हटलं, प्रेम कम नहीं हुआ, दात गिर गए. प्रेम देवीवर नव्हतंच हो. प्रेम कशावर होतं? खाण्यावर होतं. अर्थात या जगामध्ये कोणी खाण्याचे प्रेमी आहेत, कोणी पाहण्याचे प्रेमी आहेत. आता सगळेजण प्रेमात पडले. कशाच्या प्रेमामध्ये? कशाच्या पाहण्यामध्ये? मोबाईल पाहण्याच्या प्रेमामध्ये पडलेत. जवळपास मोबाईल पाहता पाहता पाहता
इतक्या प्रेमामध्ये की ते मोबाईल मयच झाले जवळपास. जन्माला येणारं लेकरू सुद्धा रडायला लागतं आणि त्याच्याजवळ जर मोबाईल ठेवला केला की हसायला लागतं. ते अगदी अनुवंशिकताच त्याच्यामध्ये आल्यासारखी झाली आहे. म्हणून कोणी पाहण्याच्या प्रेमामध्ये आहे, कोणी खाण्याच्या प्रेमामध्ये आहे, कोणी दुष्ट लोकांच्या प्रेमामध्ये, कोणी सज्जनांच्या प्रेमामध्ये आहे. प्रेम सगळ्यांमध्येच आहे. मौली म्हणतात प्रेम सगळ्यांमध्ये आहे. पण ज्याची बुद्धी जशी असेल, बुद्धीची कुवत जशी असेल, तसं तसं मनुष्य प्रेम करतो. एका मुलाला विचारलं होतं, बाळा पुढच्या जन्मामध्ये तुला काय व्हायचं रे? तर पुढचा जन्मच मिळाला तर तो म्हणला, पुढच्या जन्मामध्ये मला कुत्र्याचं पिल्लू व्हायचं. का बरं? घरामध्ये कुत्र्याचं पिल्लू होतं, त्याच्यावर एवढं प्रेम की त्याला वाटलं मी कुत्र्याचं पिल्लू असतं किती बरं झालं असतं. मनुष्याची बुद्धी जेवढी क्षुद्र, क्षुद्र या शब्दाचा अर्थ संस्कारविहीन असा अर्थ आहे त्याचा. कमकुवत, हलकी अशा अर्थाने आहे ते. जेवढी हलकी मनुष्याची बुद्धी असेल तेवढी त्याची आवड खालची खालची राहते. नंतर पहा जाऊया आपण. म्हणून या जगामध्ये प्रत्येकजण कशा कुणाच्या तरी प्रेमामध्ये आहेच. आपल्याला या शुद्धतम प्रेमापर्यंत जायचं आहे. या प्रेमाचे वेगवेगळे स्तर आपण बघूया. पहिला प्रेमाचा, त्याला प्रेम म्हणू नये पण आपला विषय चालला म्हणून मी त्याला प्रेम म्हणतोय, त्याला स्नेह म्हणूया आपण, हृदयाचा ओलावा म्हणूया. त्याचा पहिला स्तर आहे देह, शरीर. साधारणतः जगामध्ये लोकांना जे प्रेम ज्याला आपण म्हणतो ना, ते प्रेम नाही तर देहाच्या ठिकाणी असलेला आकर्षण, देहाच्या ठिकाणी असलेला ओलावा, देहाच्या ठिकाणी असलेली ओढ, देहाच्या ठिकाणी असलेला मोह, याला साधारणतः देहाच्या स्तरावर प्रेम करणारे लोक, देहाच्या स्तरावर स्नेह असलेले माणसं प्रेम म्हणतात. पण शास्त्र असं म्हणतं की देहाच्या स्तरावर, आता थोडं समजण्यासाठी घ्या, प्रेम आपण त्याला शब्द देतो म्हणून मी त्याला प्रेम म्हणतोय. प्रेम या परिभाषेमध्ये ते बसत नाही, ओढ या अर्थाने. पण विषय आपला प्रेमाचा चालला म्हणून मी त्याला प्रेम म्हणतोय, एवढं फक्त लक्षात घ्या. देहाच्या स्तरावर जे प्रेम आहे, देहाच्या स्तरावर जो स्नेह आहे, त्याला शास्त्रामध्ये म्हटलंय काम. काय म्हटलंय त्याला? काम. आणि अजून आपल्याला समजून सांगण्यासाठी त्याला म्हणतात वासना. केवळ देहच ज्याला पाहिजे, ज्याला आकर्षण फक्त देहाचं आहे, मानसशास्त्रीय भाषेमध्ये याला आदिम भावना म्हणतात. याचा प्रेमाचा स्तर फक्त देह आहे, देहाच्या पलीकडं नाहीच आहे. म्हणजे कसं? दुसऱ्या देहाकडून फक्त सुखाचा उपभोग घेणं याला प्रेम म्हटलं जातं. म्हणजे काय? बाह्य दिसणारा देह, त्या दिसणाऱ्या देहाची सुडौलता, त्या देहाची आकर्षकता, त्याचं सौंदर्य, हे सगळं मला ओरबडता येईल का? हे सगळं मला मिळवता येईल का? हे सगळं मला मिळेल का? आणि हे मिळण्यासाठीच जे सगळे प्रयत्न आहे त्याचं नाव देहाच्या स्तरावर असलेला काम आहे. मी अजून थोडंसं स्पष्ट करेल. प्रेमाच्या सूक्ष्म गतीमध्ये आपल्याला जायचं आहे. म्हणजे काय हो? म्हणजे काय? रस्त्याच्या बाजूला एक उद्यान होतं. उद्यानामध्ये गुलाबाचं फूल होतं. गुलाबाचं फूल सुंदर वेगवेगळ्या रंगांचं एकत्रीकरण त्या गुलाबाच्या फुलावर, नाजूक नाजूक त्याच्या त्या पाकळ्या, हवा आली म्हणजे ते असं हालाईट जोडायचं. इतकं सौंदर्य पाहिलं की थांबावं असं वाटायचं. पण देहाच्या स्तरावर असलेला व्यक्ती, देहाच्या स्तरावरच ज्याला प्रेम माहिती आहे, त्याने त्या गुलाबाच्या फुलाकडे पाहिलं. ज्याला वासना काम म्हणतात त्याचं स्वरूप आपण बघतोय. आता त्या फुलाकडं पाहिलं, सौंदर्य पाहतच राहायला पाहिजे होतं ना. सौंदर्य इतकं सुंदर आहे, पाहावं निघून जावं, पण तो तेवढ्यावरच थांबला नाही. फूल पाहिल्यानंतर त्या फुलाच्या जवळ गेला. बरं, जवळ गेला तर त्या फुलाच्या झाडाला त्याने हात लावला, गुलाबाच्या देठाला त्याने हात लावला. तिथपर्यंत ठीक होतं, तिथपर्यंतच राहिला नाही, ते फूल तोडून घेतलं.
वासनेच्या स्तरावर असलेल्या व्यक्तीची प्रेमाची व्याख्या. त्या फुलाला तोडून घेतल्यानंतर अरे तिथपर्यंत ठीक होतं ना, त्या फुलाला नाकाच्या जवळ घेतलं, त्याचा सुगंध घेतला, इथपर्यंत ठीक होतं ना. पण नुसतं सुगंध घेतला नाही त्याने, त्याच्या असलेल्या ज्या वेगवेगळ्या पाकळ्या आहेत त्या तोडायला त्याने सुरुवात केली. आणि वेगवेगळ्या पाकळ्या तोडून त्याच्यातला रसही त्याने चोखून घेतला आणि त्या पाकळ्या फेकून दिल्यात. देहाच्या स्तरावर असलेला जो व्यक्ती आहे, प्रेम कशाला म्हणतो? दिसलेलं सौंदर्य सौंदर्यापुरतं ठेवू नये, त्याला जवळ घ्यावं, त्याचं आस्वादन घ्यावं, त्याच्यातला सगळा रस संपून टाकावा आणि रस संपला की त्या वस्तूला फेकून द्यावं. याला देहाच्या स्तरावर प्रेम जरी म्हणत असले तरी याला वासना म्हणतात, याला काम असं म्हणतात. बघा, देहाच्या स्तरावर वागणारे माणसं आयुष्यभर देहाच्या पलीकडे जात नाही, सगळं आयुष्य. आता माऊलीच्या भाषेमध्ये तर आपल्याला पाहायचं आहे, स्त्रिया गायले ऐकावे. याचा आशय थोडासा लक्षात घेऊया आपण. स्त्रिया गायले ऐकावे, श्रीरूप डोळा देखावे. किती हे प्रासंगिक आहे सगळं. सर्वेंद्रिय लिंगावे श्रीयेतेची. देहाच्या स्तरावर जो भक्त आहे तो ऐकायचा ना, ते पण त्याचंच ऐकायचं की जो देह मला आवडतो त्याचं ऐकायचं. श्रीरूप डोळा देखावे. फक्त त्या देहाच्याच प्रेमामध्ये तो आहे. ती वस्तू पाहावी, नुसती पाहू नये, तिला अचुंबित ठेवू नये, तिला अस्पर्शी ठेवू नये. अचुंबित नाही, अस्पर्शित नाही. शब्द ऐका माऊलीचे पुढे, सर्वेंद्रिय आलिंगावे, सर्वेंद्रिये आलिंगावे श्रीयेतेची. केवळ देहाचा भोग पाहिजे, पण याच्यातलं वर्म सांगतो बरं का. काम किती आकर्षक असला, वासना किती आकर्षक असली तर ती क्षणभंगूर आहे. वासनेला जास्त भविष्यच नाही, क्षणभंगूरता आहे वासनेमध्ये. आपल्याला प्रेमाच्या विशुद्धतम स्वरूपामध्ये जायचं आहे. त्यातला पहिला स्तर बघतोय आपण, ज्याला वासना असं म्हणतात, जिथं फक्त देहाची प्रधानता आहे आणि देहाच्या सौंदर्याकडे बघून जो होतं त्याचं नाव काम आहे. पण लक्षात घ्या, देहाचं सौंदर्य जे आहे ना हे कायम कधीच राहत नाही. आणि म्हणून कामाच्या स्तरावर प्रेम करणाऱ्या माणसांचं प्रीती कधीच कायमची राहत नाही. किंबहुना देहाच्या स्तरावर असलेलं सौंदर्य हेही कायम राहत नाही. दोन भाग यातले सांगतो. देहाचं सौंदर्य कायम राहत नाही आणि त्या देहाच्या स्तरावर ठेवून जर तुम्ही प्रेम करत असेल तर ते सौंदर्य कायम नाही, म्हणून प्रेम हे कायम नाही. सकाळी सकाळी एक 80 वर्षाची आजीबाई शहरामध्ये कुठंतरी तिला जायचं होतं आणि त्यासाठी बसस्टॉपवर उभे राहिले. बसस्टॉपवर उभे राहिले, थोड्या वेळाने गाडी आली. बसमध्ये आजीबाईने प्रवेश केल्याबरोबर पाहते तर काय खचाखच बस भरलेली आहे. कुठल्याही आसनावर बसण्याची व्यवस्था नाही, कारण पहिले सगळे आसन
फुल होऊन गेलेत. सगळ्या सीटावर सगळेच माणसं बसलेले आहेत. आशेनं त्या आजेबाईने पुढच्या सीटावाल्याकडे पाहिलं की हा उठेल, त्याला कळेल तरी की अरे म्हातारी आजी आहे, वृद्ध आहे, हिला जागा द्यावी. पण त्यांनी पाहिल्यानंतर ते म्हटले आजेबाई पाहू नका माझ्याकडं, मी नाही उठणार. किती वेळा पण जागा ठेवली आणि परत लेडीज सीट पण नाहीये, नाही उठणार मी, नाही उठणार मी. तिनं त्या लुकलुकत्या डोळ्यांनी अजून दुसरीकडे पाहिलं, कोणी उठायला तयार नाही. पुढे असलेल्या त्या चालकाला दया आली. ते म्हटले आजीबाई कोणी जागा देणार नाही तुम्हाला याच्यामध्ये, बरेच पुढं जायचं लोकांना. एक काम करा, तुम्ही इथं जे बोनट आहे त्याच्यावर बसा. आजीबाईला त्या चालकाच्या बाजूला असलेलं जे बोनट आहे त्या बोनटावर बसवलं. गाडी सुरू झाली, प्रवास सुरू झाला. खचाखच भरलेली गाडी, एकमेकांना धक्के देत, ब्रेकर गतिरोधक आल्यानंतर गाडीचा धक्का बसला की एकमेकांचा धक्का एकमेकांना बसायचा. प्रवास सुरू झाला. बस पुढच्या स्टॉपवर आली, अर्थात पुढच्या स्थानकावर आली. आणि पुढच्या स्थानकावर आल्यानंतर गाडी थांबली आणि चमत्कार झाला. त्या गाडीमध्ये एक अतिशय सौंदर्यवती चढली, जिने सुंदर असे काळेभोर तिचे केस होते. सुंदर प्रकारे तिने वेश सुद्धा परिधान केलेला होता. काय जो असेल, दिसायला ती अतिशय सुंदर होती. आणि बसमध्ये आल्यानंतर तिने फक्त अशी नजर फिरवली. पहिल्या सीटावर जो होता त्याच्याकडे नुसतंच असं पाहिलं त्याने. तो लगेच उठला, म्हणजे बसा ना इथं, स्त्रियांसाठी नाही द्यायचं तर मग कशासाठी हे सीट, बसा ना तुम्ही इथं. तिनं फक्त असंच पाहिलं त्याच्याकडं. थोडीशी पुढे गेली. इथं बसता का, इथं तुम्हाला कम्फर्ट वाटेल थोडासा. अजून पुढे गेली. अहो म्हटलं इथं बसा ना, का सगळीच बस मोकळी करून द्या. हे सगळं दृश्य ते आजीबाई पाहत होती. अरे मला एकाने बसू दिलं नाही, आता सगळे उठताय आणि ही बस आहे ना. आजीबाई जोरात ओढली, अगं घे बस बस, तरुण आहे बसून घे, माझ्यासारखी म्हातारी झाली की बोनटवरच बसावं लागेल बस. देहाच्या स्तरावर वागणारे जे माणसं आहेत यांची पोच फक्त देहापर्यंत. हे आजच्या आधुनिक भाषेमध्ये जर आपण बोलत असलो तर या सगळ्याचे सूत्र संत वाङ्मयामध्ये आहे. लोकांना असं वाटतं की संत वाङ्मय म्हणजे फक्त भजन कीर्तन, नवे नवे ते जीवन जगण्याची शैली आहे. तुकाराम महाराजांचा गोड अभंग आहे. महाराज बोलताय, पारखी तो जाणे, पारखे अर्थात परीक्षक, अंतरीचा भेद, अंतरीचा भेद परीक्षक जाणतात, अर्थात प्रेमाचे परीक्षक जाणतात. पुढे ऐका, मूढ जना छंद लावण्याचा, ज्याची बुद्धी मूढ आहे, मोहाचंच रूप मूढ आहे. मूढ जना छंद लावण्याचा केवळ देहाच्या स्तरावरच आहे. देहाच्या स्तरावरच जे जाऊन पोचतं, देह हीच ज्याची व्याप्ती आहे, तो जो प्रेमाची पहिली पायरी आहे, ओढीची पहिली पायरी आहे, स्नेहाची पहिली पायरी आहे, त्याला म्हणावं काम किंवा वासना. आपल्या एका एका स्तरानं पुढं जायचं आहे बरं. यानंतर प्रेमाची पुढची पायरी जी आहे हे मन आहे. देहाच्या स्तरावर काम ना, आणि मनाच्या स्तरावर जो स्नेह आहे त्याचं नाव प्रेम आहे. अर्थात प्रेम म्हणण्यासाठी सुद्धा ते मनाच्या स्तरावर यावं लागतं. म्हणजे काय, प्रेमामध्ये देहाची अपेक्षा राहत नाही, प्रेमामध्ये आवश्यकता राहते मनाची. देहाची आवश्यकता भासतच नाही. देह निर्मुक्त जे असतं ते प्रेम. तिथं देहाची आवश्यकता कुठे आहे हो.
एका मनाचं आणि दुसऱ्या मनाचं मिळवणे म्हणून मनोमिलन असं आपण त्याला म्हणतो. हे प्रेम आई मुलाचं आहे, हे प्रेम वडील मुलाचं आहे, हे प्रेम भावा भावाचं आहे, हे प्रेम गुरु शिष्याचं आहे, हे प्रेम मित्रामित्राचं आहे. कारण या प्रेमामध्ये आता देहाची अपेक्षा नाही आहे. देहातून मुक्त झालेलं जे प्रेम आहे, असं प्रेम निर्माण झालं की आता घेण्याची भूमिका राहत नाही, देण्याची भूमिका निर्माण होत आहे. व्यावहारिक स्तरावर सुद्धा बघूया आपण. तुम्हाला एखादा व्यक्ती मनाच्या स्तरावर आवडायला लागला की त्याला द्यावंसं वाटतं. म्हणून ज्याच्यावर आपलं प्रेम असतं ना, प्रत्येक वेळा व्यक्ती जात असताना त्याला काहीतरी पुरस्कार घेऊन जातो, वस्तू घेऊन जातो. त्या वस्तू त्या व्यक्तीची ती मागणी नसते, पण असं वाटतं की कसं काहीतरी द्यावं त्याला. बरं, दिल्यानंतर ते किती जरी दिलं तर कमी वाटतं. एकीकडे आपण देहाचा स्तर पाहिला की तिथं ओरबाड नाही, आणि मनाच्या स्तरावर जे प्रेम आहे तिथं द्यावंसं वाटतं. किती जरी दिलं तरी कमी वाटतं. किंबहुना चांगली वस्तू जवळ आली की ज्याच्यावर प्रेम आहे त्याची आठवण होते. बघा, आई जेवायला बसली आणि अतिशय सुंदर पदार्थ ताटामध्ये आला. तो पदार्थ जसाच ताटामध्ये आला, एक घास तिने तोंडामध्ये घेतला आणि त्याची चव जेव्हा पाहिली ती इतकी सुंदर होती, तिला आठवण आली शाळेत गेलेल्या मुलाची. नाही नाही, मी नाही, माझं बाळ आलं की त्याला द्यायचं आहे. देह निर्मुक्त हे प्रेम आहे. जे जे चांगलं आहे ते त्याला द्यावंसं वाटतं. आणि म्हणून देहाच्या स्तरावर असलेली कामना आणि मनाच्या स्तरावर असलेलं प्रेम, या प्रेमामध्ये फक्त देण्याची भूमिका आहे. महाराजांनी किती गोड भाव त्याच्यामध्ये स्पष्ट केला. ऐसी कळवळ्याची जाती, मनाच्या स्तरावरचं प्रेम बरं काय आहे. ऐसी कळवळ्याची जाती, करीला भाविन प्रीती. द्या निर्मुक्त प्रेम आहे. पोटी भार वाहे, त्या बाळाला पोटामध्ये पण व्हायचं. पोटी भार वाहे, त्याचे सर्वस्व साहे. केवळ आणि केवळ देण्याची भूमिका, देहाची अपेक्षा नाही. किंबहुना आपल्या देहाचा नाश झाला तरी चालेल, पण माझं बाळ चांगलं राहिला पाहिजे. एक सुंदर अशी कथा माझ्या वाचनामध्ये गेली आहे. सत्य घटना आहे. उत्तर प्रदेशमध्ये आग्र्याच्या बाजूला एक गाव होतं. एक 300-400 वर्षापूर्वीची घटना आहे, सत्य घटना आहे. एक पूजा करणारं कुटुंब त्या गावामध्ये राहत होतं. तिकडे त्यांना पंडितजी असं म्हणतात. एक पंडितजी एका गावामध्ये राहत होते आणि त्याची पत्नी सुद्धा पंडित, अतिशय सुशील होते, आयाचित वृत्तीचे होते. देवाच्या सत्तेवर विश्वास होता, देवाच्या कृपेवर विश्वास होता. जिथं कुठं पूजेसाठी आमंत्रण येईल तिथं जायचा, पूजा करायची, देईल ती दक्षिणा घ्यायची आणि घरी यायचं, मागायचं नाही. काही दिवसांनी त्यांच्या पत्नीला दिवस गेलेत. दिवस भरत आलेत. जवळपास आता प्रसूती होणारच होते. तेवढ्यामध्ये ज्या दिवशी त्यांच्या पत्नीची प्रसूती होणार त्या दिवशी एक 10 किलोमीटर असलेल्या गावाहून त्यांना आमंत्रण आलं की पूजेसाठी यावं लागेल. आता बायकोला प्रसूतीचे वेदना सुरू झाल्या, इकडून आमंत्रण आलं, कसं करावं, पण कर्तव्य करायला पाहिजे. बायकोकडं पाहिलं आणि विचारलं, काय करू मी, धर्मसंकट आहे. पूजेला जावं तर इथं तू एकटी आहे, तिकडं जाऊ नाही तर धर्म बुडतोय, काय करावं. पत्नी अतिशय समजदार होते. म्हणले, कशाला काळजी करतात, तो आहे ना,
परमात्मा आहे ना, कशाला काळजी करता? भगवंतवर विश्वास ठेवून ना हे पंडितजी निघाले. आता घरी ती एकटी आणि तिची 16-17 वर्षाची फक्त ननंद छोटीशी होती, तिची लग्न झालेलं नव्हतं. अशा दोघीच घरी पंडितजी निघून गेले. दुपारचे जवळपास 12 वाजले आणि 12 वाजता बरोबर या बाईला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्यात. इतक्या प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्यात की जणू काय मरते की काय मी. हा प्रेमाचा स्तर आहे. कामाचा स्तर असता तर स्वतःच्या देहाचं रक्षण केलं असतं. हा प्रेमाचा स्तर आहे. मरणांत वेदना व्हायला लागल्या. तिच्या नंदेला ती म्हटली, वंच गावामध्ये कोणीतरी आहे का बघा. आता थोड्या वेळामध्ये जर माझी प्रसूती झाली नाही तर मरेल मी. ती 16-17 वर्षाची मुलगी गावामध्ये बाहेर आली, गल्ल्या गल्ल्याने फिरली. जुना काळ होता, सगळे माणसं कामासाठी शेतामध्ये निघून गेले, कोणी नाही. कसं होईल आता माझ्या वहिनीचं. आणि मग घरी येत असताना देवळाच्या समोर एक जे वडाचं झाड होतं, त्या वडाच्या झाडाखाली एक 70-80 वर्षाचा साधू बसलेला होता. पांढरी दाढी त्याची, भगवे कपडे त्याने अंगामध्ये घातलेत. ब्रह्मतेजाने तो संपन्न आहे. त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर वाटत होतं की तो एक वेगळ्या दुनियेमध्ये जगणारा असा हा एक योगी आहे. ती मुलगी तिथं गेली, त्या साधूंना नमस्कार केला. त्या साधूने आशीर्वाद दिला. ती मुलगी म्हटली, बाबा मी एका संस्कारित घरातली आहे. गृहस्थी माणसाच्या समस्या साधूला सांगू नये हे मला कळतं, पण काय करावं, पर्यायच नाही काय. माझ्या वहिनीला प्रसूती वेदना होत आहे. थोड्या वेळामध्ये तिची जर प्रसूती करणारी कोणी भेटली नाही तर ती मरेल. महाराज काहीतरी सांगा ना उपाय. साधूने स्मित हास्य केलं. त्या साधूचं स्मित हास्य तेवढ्या काळापुरतं का होईना त्या मुलीला समाधान देऊन गेलं. कारण अमृत स्वरूप झालेल्या व्यक्तीचं हसणं सुद्धा इतरांचे हृदय चिरत नाही, इतरांच्या हृदयांना आनंद देतं. तो साधू असं म्हटलं, काळजी करू नको मुली, तुझी जी वैष्णी आहे ना ती प्रसूत होणार आहे आणि तिला सुंदर असा मुलगा होणार आहे. पोरगी नाचायलाच लागली. निघाली. म्हणजे पण थांब थांब, मी मुहूर्त पाहिलाय. कालाची गती अशी आहे की तो मुलगा जर 3 तासाच्या अगोदर जन्माला आला तर तो भिकारी असेल आणि 3 तासाच्या नंतर जर तो मुलगा जन्माला आला तर तो राजाचा प्रधान असेल. राजाच्या दरबारामध्ये त्याला मान सन्मान मिळेल. पोरगी घरामध्ये आली. वहिनीला सांगितलं, वहिनी उपाय मिळाला, गावात कोणी नाही आहे, तुला बाळ होणार आहे हे नक्की आहे. एका तेजस्वी साधूने सांगितलं, माझी प्रसूती होणार आहे, मला बाळ होणार आहे. ऐकल्याबरोबर देहाच्या वेदना कुठं पळून गेल्या. कारण हे प्रेम आहे, देहातीत. पण वहिनी एक समस्या पण आहे ग. ले काय? त्याने असं सांगितलं की हे बाळ जर 3 तासाच्या अगोदर जन्माला आलं तर ते भिकारी असेल आणि 3 तासाच्या नंतर असा मुहूर्त आहे की राजवैभवामध्ये पूर्ण आयुष्य ते काढेल असं बाळ होईल. काय करायचं ग वहिनी? आता जर कामाचा स्तर असता तर बाई म्हटल्या असती तर राजानं पारधान तर पारधान. काय करायचं त्याचं? पण ही स्त्री मनाच्या स्तरावर तिचं प्रेम होतं. ती म्हणते, माझा मुलगा जन्माला येईल तर राजवैभवामध्येच, भिकाऱ्याला जन्माला घालणारच नाही मी. बघा तिचा किती निश्चय, दृढ निश्चय. काय केलं असेल तिने? घटना अशी आहे, इतिहास असा सांगतो की त्या स्त्रीनं शीर्षासन लावलं. शीर्षासन कळतं आपल्याला, खाली डोकं करायचं आणि वर पाय करायचे, याला शीर्षासन म्हणतात. जरा डोळ्यापुढे दृश्य आणा. प्रसूती वेदनेनं विवळणारी स्त्री आणि माझा बाळ 3 तासानंतर जन्माला यावा यासाठी शीर्षासन करते. किती मोठा जरी पैलवान असला तर 5 मिनिटानंतर रक्ताची गुळणी करेल तो, जर शीर्षासन करत असेल तर. या बाईनं, या आईनं शीर्षासन 3 तासापर्यंत केलं, दृढ निश्चय. आणि 3 तासानंतर त्या मुलाला जन्माला घातलं
आणि तो मुलगा जेव्हा जन्माला आला, मोठा झाला, तो इतका चतुर होता. बादशाच्या दरबारामध्ये काही जे नवरत्न होते त्या नवरत्नातील तो एक बिरबल झाला. तुकाराम महाराज म्हणतात की पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. मनाच्या स्तरावर प्रीती आली की त्याला प्रेम म्हणावं, मनाच्या स्तरावर स्नेह आला की त्याला प्रेम म्हणावं. त्या प्रेमामध्ये घेण्याची भूमिका नाही, देण्याची भूमिका आहे. खरा आहे सिद्धांतच, पण दृष्टांत रूपाने सांगतो. सुदामजी भगवंताकडे निघाले. मला कथा सांगायची नाही, आपल्याला प्रेम सांगायचं आहे. सुदामजी जेव्हा निघाले, घरामध्ये खाण्यासाठी काही नाही आहे, स्वतःच्या घरामध्ये अन्नधान्य नाही आहे, पण निघाले तेव्हा बायकोला सांगितलं, माझ्या मित्राकडे मी निघालो ना तर काहीतरी त्याच्यासाठी दे. हे प्रेम आहे. यापेक्षा पुढची भूमिका, श्रीकृष्ण भगवंताने सुदामजीला ते दिलं ना, त्याच्यामध्ये नवल नाही आहे, कारण त्याच्याकडं सगळं काही आहे. सुदामजीकडं काही नसताना भगवंतासाठी तो घेऊन गेला, हे विशेष आहे. पण श्रीकृष्ण भगवंत दानशूर जर असला तरी सुदामजी महादानशूर आहे, की आपल्याजवळ काही नसताना देण्याची भूमिका आहे. सुदामजी गेलेत, त्याच्यातले फक्त भाव बघूया. श्रीकृष्ण भगवंताच्या नगरीमध्ये गेल्यानंतर श्रीकृष्ण भगवंताने असं स्वागत केलं की आतापर्यंत कुठल्या राजाचं असं झालं नव्हतं की देवतेचं स्वागत झालं नव्हतं. सगळ्या आपल्या 16,108 पत्न्या आपल्या मित्राच्या स्वागतासाठी, सेवेसाठी लावल्यात. हे मित्रत्व आहे. आपले कपडे घालायला दिलेत, आणि काही जरी झालं तर माणसं चांगल्या रूममध्ये झोपवतील, पण आपला कॉट नाही देणार. श्रीकृष्ण भगवंताने आपल्या शय्येवर झोपवलं आणि स्वतः पाय दाबताय. दुसऱ्या दिवशी जेव्हा सुदामजी निघालेत तेव्हा श्रीकृष्ण भगवंत असे म्हणाले, निघाले कुठे, कालचे कपडे काढून ठेवा आणि यांचं फाटकं धोतर घेऊन या. हो, यालाच प्रेम म्हणतात. दिसत असताना बाहेर भाषा व्यंगाचे, पण आतमध्ये प्रेम आहे. सुदामजीचे फाटलेलं ते धोतर, बंडी परत दिली आणि सुदामजी निघाले. पण चालता चालता म्हटलं, अरे मोठा झाला परंतु खोडकरपणा गेला नाही याचा, जाऊ द्या ना. काही जरी दिलं नसलं तरी सन्मान किती दिला. सुदामजी जेव्हा नगराच्या बाहेर आले तेव्हा तिथले द्वारकावासी म्हणायला लागले, अरे या नगरामध्ये लोक खाली हाताने आले होते, गाड्या भरून घेऊन गेलेत. हा एकमेव असा महापुरुष आला, खाली हाताने आला आणि खाली हाताने चालला. जय हो सुदामजी की. सुदामजी म्हणतात, अरे वस्तू मिळाल्या असत्या, हा सन्मान मिळाला असता का. आणि मग जेव्हा पोरबंदरला आपल्या नगरीमध्ये आले तर बघतात तर काय, जशी द्वारका तशीच सोन्याची नगरी इथं आहे. अरे म्हटले, मी गेल्यानंतर काय ॲक्वायर केली का काय माझी जमीन, झोपडी पण गेली की काय. तिकडं गेलो, जी झोपडी होती ते गेली. आणि तेव्हा सुशीला समोर आली. एखादी अप्सराच असावे अशा प्रकारे शृंगाराने वेगवेगळ्या दागिन्याने ती मडलेली. आणि सुदामजीची आरती केली. आधी विचारलं, हे कोण केलं. म्हटले, शेठजी आले घरामध्ये. एक कोण शेठजी. जाऊन बघता तर आसनावर एक शेठजी बसलेत. वर गोल टोपी आहे, डोळ्यावर चष्मा घातलाय, तो थोडासा नाकावर आलाय आणि त्या चष्म्याच्या वरून बघताय. कानावर पेन्सिल आहे, वरून कोट घातलाय, खाली धोती घातली. सुदामजी जवळ गेले, असं डोक्यावर हात ठेवून पाहिला. अरे काना, तू कधी आलाय शेठजीच्या रूपात. अरे म्हटले, तुझ्या अगोदरच आलो मी रथामध्ये. अरे मग तू रथामध्ये आला तर मला का नाही आणलं तुझ्यासोबत. श्रीकृष्ण म्हणतात की आमच्यासारख्या भोग्यांनी रथामध्येच फिरावं, तुमच्यासारख्या महापुरुषांचं चरणरज सगळीकडे लावावं, म्हणून तुला रथामध्ये आणलं नाही. तुझ्यासारख्या संत महात्म्याने सगळ्या जगाला पावन करावं, त्यासाठी तुला आणलं नाही. भगवंता, हे काय आहे, मी तुला देऊ शकलो नाही काय सुदामा. ही छोटीशी भेट आहे. म्हणून ऐका, खऱ्या प्रेमामध्ये किती जरी दिलं तरी कमी वाटतं. आणि देहाच्या स्तरावर, वासनेच्या स्तरावर 5 रुपये जरी दिले तर माणसं अशा नाचवेत देत असतात. हे पाहिले का 10 रुपये,
घाला घ्यात समजावं, देहाच्या स्तरावर जगणारी माणसं आहेत. आणि जेव्हा खरं अलौकिक प्रेम निर्माण होतं तेव्हा किती जरी त्या व्यक्तीसाठी केलं तरी ते कमी वाटतं. मनाच्या स्तरावर येऊन जो स्नेह थांबतो त्याचं नाव प्रेम आहे. स्नेहाच्या प्रेमाच्या स्तरापर्यंत आपण आलोय. अर्थात देहाच्या स्तरावर वासना, मनाच्या स्तरावर प्रेम, परंतु आत्म्याच्या स्तरावर जी प्रीती होते त्याचं नाव भक्ती आहे. ते किती व्यापक आहे त्याचा विचार आता आपण पुढच्या कथेमध्ये करूया. अतिशय रसमय असा प्रसंग आणि स्वतःसह सगळ्यांनाच प्रेमाचं दान देणारं असं व्यापक प्रेमाचा विचार आपण उद्याच्या कथेमध्ये करूया. आता पुरतं इथं थांबूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. संत निळोबाराय म्हणतात की आगम म्हणजेच परमेश्वर जो सगळ्यात आधी आहे, ज्याच्या कृपेमुळे या ब्रह्मांडाची निर्मिती झाली आहे. म्हणूनच जर आपल्याला विठ्ठलाची भक्ती करायची असेल तर आपल्याला आधी स्वतः विठ्ठल व्हावं लागेल. जर आपण स्वतः विठ्ठल झालो तरच आपण विठ्ठलावर प्रेम करू शकतो, विठ्ठलाचं नामस्मरण करू शकतो. म्हणजेच प्रेम याचाच अर्थ भक्ती, भक्ती याचाच अर्थ नामस्मरण. याच नामस्मरणामध्ये आपण सर्वजण तल्लीन होऊन जाऊयात आणि आजच्या भागामध्ये इथेच थांबूयात. बघत रहा तुमच्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.